खासदार संजय राऊत यांनी पाकिस्तानविषयी केंद्र सरकारचं धोरण आणि भूमिकेचा खरपूस समाचार घेतला। पाकिस्तानला पंतप्रधान नरेंद्र मोदी धडा शिकवणार आहेत, पण ते कधी शिकवणार आहेत हेच काही समजत नाही। आम्ही चिंतेत आहोत, ते पाकिस्तानला कसा धडा शिकवतील याची काळजी आम्हालाच वाटतेय, असा चिमटा त्यांनी काढला आहे। पंतप्रधानांना युद्ध करायचं आहे असं वाटत नाही, त्यामुळे मोदींची मानसिकता काय आहे हे पाहावं लागेल, असं संजय राऊत म्हणतात। प्रधानमंत्र्यांकडे पाहता, त्यांचा चेहरा पाहता, त्यांचं एकंदर वर्तणूक पाहता, वर्तन पाहता, त्यांच्या चेहऱ्यावरती कुठे काय युद्धाचं काय, आपल्याला युद्ध करायचं आहे, पाकिस्तानला धडा शिकवायचा आहे वगैरे काही दिसत नाही। खुशमिजाज अवस्थेमध्ये आम्ही चिंतेमध्ये आहोत की पाकिस्तानला धडा कसा शिकवायचा, की पाकिस्तानशी युद्ध कसं करायचं। खरं म्हणजे या सगळ्याला जबाबदारच अमित शहा आहेत, गृहमंत्री। जे हत्याकांड घडलंय, काश्मीरमधल्या प्रत्येक हत्याकांडाला गेल्या 10 वर्षातल्या फक्त देशाचे गृहमंत्री अमित शहा जबाबदार आहेत। तरी सुद्धा त्या व्यक्तीला प्रधानमंत्र्यांनी त्यांच्या पदावर का ठेवलं हे रहस्य, का ठेवलं। 27 जणांचे जे हत्याकांड झालंय त्यात आपल्या राज्यातले 6 जण आहेत, त्याला जबाबदार अमित शहा। ते काय चुनचुनके मारू करतात। आमचे लोक चुनचुनकर मारलेत, त्याने तुम्ही राजीनामा दिला पाहिजे, त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे। संजय राऊतांची ही प्रतिक्रिया होती। त्यांनी खरपूस समाचार घेतलेला आहे। कृतीचा म्हणजे कशी कृती केली जाते यावर त्यांचा लक्ष होतं। काश्मीर हातातून सुटण्याच्या भीतीने पहलगाम हल्ला करण्यात आला, असं वक्तव्य जम्मू काश्मीरमध्ये ऑपरेशन सद्भावना राबवणाऱ्या मेजर आश्लेषा तावडे यांनी केलंय। तर दगड ते डेव्हलपमेंट असा काश्मीरचा नवा चेहरा दहशतवाद्यांच्या आकाला आवडला नसल्याचं त्यांनी म्हटलंय। दरम्यान याबाबत आश्लेषा तावडे यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांनी। हे सगळं असताना एक पर्यटक म्हणून जेव्हा तुम्ही गेला होता तिथे, की पहिल्यांदा गेला होता का याच्या आधी पर्यटक म्हणून तुम्ही बऱ्याच वेळा गेला होता, त्यावेळीचा अनुभव कसा होता? खरं सांगायचं तर पर्यटक म्हणून मी गेल्या वर्षी देखील गेले होते आणि माझी मुलगी 7 वर्षाची होती आणि माझे मिस्टर त्यांच्या सोबत गेलो होतो। आणि त्यावेळेस आम्ही गेलो होतो तेव्हा आपलं जे तिथलं पहिली निवडणूक होती, सो त्या निवडणुकीच्या 1 दिवस आधीपर्यंत आम्ही तिथे होतो आणि तेव्हा देखील अत्यंत शांत, म्हणजे प्रत्येक काही मीटरवर आपल्याला सशस्त्र सैनिक तैनात दिसत होते, पण तरी देखील वातावरण शांत होतं। आणि ॲज टुरिस्ट आम्ही तेव्हाही, गेल्या वर्षीची गोष्ट आहे ही बरोबर ना, टुरिस्ट आम्ही तेव्हा देखील सर्व ठिकाणी व्यवस्थित जाऊ शकलो होतो। यावर्षी आत्ता मी जेव्हा गेल्या आठवड्यात आम्ही परतलो 21 तारखेला, आणि त्याच दिवशी ज्या दिवशी या दिवशी म्हणजे थ्रू आउट आवर ट्रिप एवढं चांगलं वातावरण होतं आणि इतकं ओपन ज्याला आपण म्हणतो, म्हणजे श्रीनगरपासून ते आम्ही पहलगाम, बैसरन अगदी, किंवा आपलं गुलमर्ग आता बंद केलं आहे जे दूधपत्री, ते देखील आम्ही विजिट केलं होतं। आणि अतिशय चांगलं वातावरण, अतिशय ओपन, म्हणजे तुम्हाला म्हणजे देशातल्या सगळ्या ठिकाणचे टुरिस्ट तिथे दिसत होते, सगळ्या भाषा ऐकू येत होत्या। कोणी बंगाली बोलतंय, कोणीतरी मला तिथे थेपला सगळे घेऊन गोल बसून घेतायत, खातायत, भेळपुरी जसं आपण ऐकतोय। तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या कोणत्याही टुरिस्ट डेस्टिनेशनला आपण उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये बघतो त्या सगळ्या तिथे होत्या। आणि आर्म फोर्सेसचं कसं आहे, आर्म फोर्सेसचं जेवढा तिथे पगडा दिसेल तेवढं टुरिस्टना फ्री नाही वाटत। एक प्रकारचं मनावर दडपण राहतं की आम्ही कुठेतरी वेगळ्या ठिकाणी, म्हणजे समजा मी उटीला गेले तर तिथे मला एवढा युनिफॉर्म दिसेल का, नाही। तर जेवढं फ्री त्यांना वाटेल तेवढं ते त्या ठिकाणाचा आनंद अनुभवू शकतात। वडील जर्नलिस्ट संदीप पवारसह अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, ठाणे।